आज महाराष्ट्रामध्ये प्रथमच ईव्हीएमची तपासणी होणार आहे। चांदिवली विधानसभा निवडणुकीमधील ईव्हीएमची आज तपासणी केली जाणार आहे। निवडणूक निकालाच्या नंतर ईव्हीएम तपासणी होण्याची ही पहिलीच घटना आहे। माजी मंत्री नसीम खान यांच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची त्यांनी मागणी केलेली होती। खान यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता तपासणी पार पडणार। ईव्हीएम तपासामुळे शिवसेना आमदार दिलीप लांडे अडचणीमध्ये येणार का याकडे देखील आता लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, नसीम खान यांनी खरं तर ही मागणी केलेली होती। निवडणुका झाल्या की कायमच ईव्हीएम संदर्भात चर्चा होत असते। विरोधकांनी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या विरोधात आवाज उठवलेले आहेत, प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आज या संपूर्ण जे आक्षेप आहेत त्याचं उत्तर मिळणार का? अगदी बरोबर आहे। खरं तर भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ईव्हीएम वरती खापर फोडणं किंवा ईव्हीएमच्या विरोधात तक्रारी करण्याची जी काही परंपरा आहे ती अनेक वर्षांपासून सुरू झाली। ईव्हीएम वरती आक्षेप घेतल्यानंतर त्याची पडताळणी होण्याबाबत अनेकदा मागणी झाली, परंतु आज पहिल्यांदा या सगळ्या संदर्भामध्ये ईव्हीएमची पडताळणी, ईव्हीएमची तपासणी होणार आहे। चांदिवली मतदारसंघामधून माजी मंत्री नसीम खान विरुद्ध शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्यामध्ये 2024 मध्ये विधानसभेची लढत झाली आणि या लढतीमध्ये नसीम खान यांनी आपला पराभव झाल्याच्या नंतर ईव्हीएमच्या तपासणीच्या संदर्भात विनंती केली होती। या सगळ्या प्रकरणानंतर हायकोर्टाने यामध्ये असे आदेश दिले की या प्रकरणामध्ये ईव्हीएमची आणि व्हीव्हीपॅट या दोन्ही मशीन्सची पडताळणी व्हावी। त्या अनुषंगाने आज सकाळी 9:30 पासून या ठिकाणी बोरिवलीमध्ये हा सगळा जो काही प्रकार आहे त्या संदर्भात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी होणार आहे, त्याची तपासणी होणार आहे। विशेष म्हणजे दोन्ही बाजूच्या उमेदवारांच्या उपस्थितीत होणारी ईव्हीएमची ही पहिली पडताळणी आणि तपासणी आहे। यापूर्वी क्वचितच अशी घटना घडल्याचं ऐकिवात आहे, परंतु महाराष्ट्रात हा प्रकार पहिल्यांदा घडतोय। या सगळ्या अनुषंगाने आज सकाळी 9:30 वाजता ही तपासणी सुरू होईल आणि 20 राऊंड आहेत एकंदर या सगळ्या प्रकरणामध्ये। 20 राऊंड नंतर ईव्हीएमच्या आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीमधून काही तथ्य हाती लागतंय का, या निकालाच्या संदर्भात जे काही आक्षेप नसीम खान यांनी नोंदवले होते त्यामध्ये जर काही तथ्य आढळलं तर निश्चित स्वरूपात शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते अशी देखील चर्चा आहे। त्यामुळे मुळातच ईव्हीएमची पडताळणी होणं हा पहिला प्रकार आणि त्या पडताळणीतून जर काही तथ्य समोर आलं, काही वेगळी गोष्ट समोर आली तर त्यानंतर नेमकं काय होतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हायकोर्टाच्या आदेशानंतर ही पडताळणी होणार असल्यामुळे ज्या ठिकाणी ही पडताळणी होते त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे। निवडणूक अधिकारी सुद्धा आहेत आणि प्रशासनाकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आज नेमकं काय होते आणि मुख्यत्वे नसीम खान यांनी नोंदवलेल्या आक्षेपानंतर ईव्हीएमच्या पडताळणीतून काही वेगळं सत्य समोर येतंय का, आणि जर हे सत्य समोर आलं तर दिलीप लांडे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या आमदारकीवरती काही प्रश्नचिन्ह निर्माण होते का, हे सगळ्या गोष्टी पाहणं खूप महत्त्वाचं ठरतं आहे। त्यामुळे निवडणूक प्रणालीच्या इतिहासातला आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। त्यामुळे ईव्हीएमच्या पडताळणीत नेमकं काय समोर येते आणि ईव्हीएमच्या पडताळणीत जर काही वेगळी तथ्य समोर आली, काही वेगळं वास्तव समोर आलं तर मात्र दिलीप लांडे यांच्या आमदारकीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं। त्यामुळे या सगळ्या संदर्भात नेमकं काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असतं। निश्चितच त्यामुळे या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेलच। धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी।